गेली 25 वर्षापासून संबोधी अकादमीच्या वतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो. या वर्षीचं सोहळ्याचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावेळी वधूवरांचा पालकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि नोंदणी आतूनही चालू आहे. जवळपास 100च्या घरात नोंदणी जाईल असं वाटतं. पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर आहेत. बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे आहेत. अनेक अधिकारी आहेत. विभागीय आयुक्त श्रीकांत सर, महिवाल साहेब, पोलीस अधिकारी, जिल्ह्यातले सगळे आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार यांना सर्वांना सन्माननीय पाहुणे म्हणून उद्या बोलवलेलं आहे. संख्येने उद्या वऱ्हाडी राहतील. नाही, जिल्ह्याचं काही बंधनकारक नाही, मराठवाड्याचं बी नाही. राज्यभरातनं इथं वधूवर आलेले आहेत. वधू परभणीची असती, वर बुलढाण्याचा, वर हिंगोलीचा, वर बीडचा, असं किंवा वधू वर इकडचा, वधू तिकडची, किंवा मुंबईलाच राहणारे, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये राहणारे, असे सगळ्या भागातले दरवर्षी इथे सोहळा होतं म्हणून ठरवून करतात आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातून 30वा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. फक्त 2000ला सुरू झाला, ते 26वा झाला असता, पण कोरोनाच्या काळामध्ये एक वर्ष खंड पडल्यामुळे हा 25वा रौप्य महोत्सवी